उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकारामाच्या रथाचं सारथ्य केलंय। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीमध्ये दाखल झाली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह वारीमध्ये सहभागी झाले। बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार यांनी वारीसोबत पायी कापलेलं आहे आणि याच वेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकारामाच्या रथाचं सारथ्य केलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीमध्ये सध्या दाखल झाली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सवारीमध्ये सहभागी झाले आणि बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार यांनी पायी पूर्ण केलेलं आहे। याच वेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य केलंय। तर दोन ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकीकडे संत तुकारामाच्या रथाचं सारथ्य केलेलं आहे, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी चपात्या लाटलेल्या आहेत आणि आपली सेवा बजावलेली आहे। आज वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांसाठी अजित पवार यांच्या निवासस्थानी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आलेली होती। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीमध्ये दाखल झाली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या सुद्धा वारीमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार यांनी पायी पूर्ण केलेलं आहे। याच वेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य केलं। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी चपात्या लाटलेल्या आहेत आणि आपली सेवा बजावलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।